राज्यात शुक्रवारपासून 10वीची परीक्षा सुरू। खेड तालुक्यातील 13 परीक्षा केंद्र तसेच शिरूर तालुक्यातील पाबळ आणि आंबेगाव तालुक्यातील पेठ अशा एकूण 15 परीक्षा केंद्रांवर 5295 विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार। कॉपी मुक्त अभियान आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी 4 फिरती पथक। गट शिक्षण विभागाची माहिती। श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भूमिगत ड्रेनेज सिस्टीम आणि सांडपाणी प्रक्रियेच्या परवानगीसाठी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आग्रही। केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल विभागाच्या महासंचालकांची घेतली भेट। महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू यासह अनेक दुर्मिळ वन्य प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास असल्याचेही निवेदनात केले नमूद। खेड तालुका सहकारी विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाच्या अध्यक्षपदी अनिल जगन्नाथ कहाणे तर उपाध्यक्षपदी विष्णू शिवराम बोराडे यांची बिनविरोध निवड। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून SM बगाटे यांनी पाहिले काम। माजी सरपंच शांताराम घुमटकर यांची प्रमुख उपस्थिती। खेड तालुक्यात ॲग्रिस्टॅकचे 25,433 फार्मर ID। 192 गावांमध्ये कडूस गावामध्ये सर्वाधिक 879 तर भीमाशंकरवाडीमध्ये अवघ्या एका शेतकऱ्याने काढला फार्मर ID। फार्मर ID काढण्याचं उद्दिष्ट गाठण्याचा प्रशासनाचा खटाटोप, मात्र टार्गेट अजूनही कोसो दूरच। आळंदी येथील ज्ञानेश्वर विद्यालयातील 10वीच्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल 46 वर्षांनंतर स्नेह मेळावा। वर्गातील बाकावर बसून मित्रमैत्रिणींनी जुन्या आठवणींना दिला उजाळा। रांगोळी, गुलाब, पुष्प आणि फेटे बांधून माजी विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत। शाळेची घंटा वाजली, राष्ट्रगीत, राज्यगीत आणि पसायदानही झालं। माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला 70 खुर्च्या केल्या सुपूर्द। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल साहिल सांडबोर यांची महाराष्ट्र राज्य पोलीस कबड्डी संघात निवड। पंजाब येथे अखिल भारतीय पोलीस कबड्डी क्लस्टर स्पर्धा 2 ते 6 मार्च दरम्यान होणार। साहिल सांडबोर यांच्या निवडीबद्दल राजगुरुनगर शहरासह खेड तालुक्यातील नागरिकांकडूनही होतंय कौतुक। आळंदी येथील मरकल चौकात भरधाव ट्रकच्या धडकेत पादचारी महिला गंभीर जखमी। पद्मावती रस्त्यावरील अपघातात काळूबाई दिगंबर भोसले या महिलेला गंभीर दुखापत। ट्रक चालक सोमीनाथ अशोक वनवे याच्यावर गुन्हा। चाकण येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्या बाप लेकांवर गुन्हा दाखल। पैशाची मागणी केली म्हणून फिर्यादी अभिषेक लेंडगर यांना राजू उर्फ अयूब शेख आणि रिजवान शेख यांच्याकडून मारहाण। भोसे येथील घटना। चाकण पोलिसात दोघांवर गुन्हा।